वळूयात पुढच्या बातमीकडे। नुकसानग्रस्त भागाची शांताराम मोरेंकडून पाहणी करण्यात आली आहे। भिवंडीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय। आमदार शांताराम मोरेंपुढे शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली आहे। भिवंडीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं आणि नुकसानग्रस्त भागाची शांताराम मोरेंनी पाहणी केली आहे। यार एक कशा मोबाईल कोण आहे मोबाईल खेचला भाई मोबाईल खाली घे ना यार नको जाऊ दे चार लोक आहेत मला नाही मिळत शॉट प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा। प्रवीण दरेकरांचं महाडा कार्यालयामध्ये गणेश पूजन। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पदग्रहण करण्यापूर्वी महाडा या ठिकाणच्या कार्यालयामध्ये गणेश पूजन केलेलं आहे। या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाचा दर्जा। दरेकरांचं महाडा कार्यालयामध्ये गणेश पूजन आहे। प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि प्रवीण दरेकरांचं महाडा कार्यालयामध्ये गणेश पूजन आहे। आताची त्या ठिकाणची आपण दृश्य लाईव्ह पाहतोय। स्वयंसमूह पुनर्विकासन प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरांचा पदग्रहण समारंभ। कलानगर बँड्रा या ठिकाणी हा पदग्रहण समारंभ पार पडतोय। या पदग्रहण समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, आशिष शेलार यांची उपस्थिती दिसून येते। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचा पदग्रहण समारंभ होतोय। प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झालाय। प्रवीण दरेकरांचं महाडा कार्यालयामध्ये गणेश पूजन संपन्न झाले। आताची लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याला जोडले गेलेले आहेत। भूषण, प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झालाय आणि आताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। काय आहे त्या ठिकाणची परिस्थिती? नक्की स्थिती एकंदर महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्र आज प्रवीण दरेकर यांनी हाती घेतलेली आहेत आणि आज त्यांनी हा संपूर्ण पदभार स्वीकारल्यानंतर आज त्यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आज म्हाडा इमारती म्हाडा भवन मध्ये हे जे कार्यालय आहे त्यातील संपूर्ण हा कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। एकंदर स्वतः प्रवीण दरेकर आता अगदी थोड्याच वेळात माध्यमांशी देखील चर्चा करतील। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।